जय श्रीराम फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सर्व व्यवस्थितच असाल. तर मी आज तुम्हाला शिकवते आहे 3 पदराची पोळी. तर ती मी व्यवस्थितपणे लाटून घेतलेली आहे. आधी लाटायचं, थोडंसं तेल लावायचं, थोडंसं पीठ लावायचं, मग 3 पदर पाडून घ्यायचे. आणि एकीकडे दुसरी पोळी पण चालू आहे माझी. आणि कसं सकाळचा टाईम असतो ना, घाई असते जरा, तर मग कामं पटापट उरकली पाहिजे. डबे वगैरे द्यायचे असतात ना आपल्या लेडीज लोकांना, तर मग एकसोबत 2-2, 3-3 कामं चालू असतात आपली. तर एकीकडे मी भाजी टाकलेली आहे, एकीकडे पोळी शेकत आहे, एकीकडे पोळी बनवत आहे. आणि आता जी वरची पोळी आहे ती लालसर व्यवस्थितपणे मी शेकून घेत आहे. काय होतं ना, शक्यतो आत्ताच्या मुलींना धावपळीचं जीवन आले नाही का, तर जॉब वगैरे असतं, तर घरच्या स्वयंपाकात थोडा प्रॉब्लेम येत असतो, नवीन लग्न झालेले असतात. तर मग त्यामुळे मी माझी पद्धत सांगते आहे, कारण की मला पण तोच प्रॉब्लेम झाला होता. तर मग मला माझ्या मम्मीने अशी पोळी बनवायची शिकवली होती, तर मग मला त्यामुळे येते. माझं पण नवीनच लग्न झालं आहे ना, तर मी पण तुम्हाला सांगते. तर अशी हळूवारपणे पोळी घ्यायची आणि तव्यावरती व्यवस्थित टाकायची, कशी तुटणार वगैरे नाही. तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्ही पोळी टाकू शकता. मला एका हाताची सवय आहे, मी भाकरीसुद्धा एकाच हाताने टाकते. तुम्हाला मी भाकरीची पण पद्धत शिकवेल माझी कशी आहे ती. आणि आता कसं मी तुम्हाला आता ती पोळी टाकून झालेली आहे माझी. आता ही मी दुसरी पोळीसुद्धा टाकते आहे. आणि तुम्ही बघू शकता मी ते तिकडे टाकलीमध्ये पोळ्या टाकलेल्या आहे. काय असतं ना, ह्या दिवसांमध्ये म्हणजे उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत ना, मग पोळ्यांना कसा घाम येतो, पाणी सुटतं, मग वास येतो. तर मग काय करायचं, ती आपली ताटलीमध्ये किंवा असा पसरट भांडं असेल एखादं, किंवा नेटची प्लेट असते बघा ती प्लास्टिकची, त्याच्यावरतीसुद्धा तुम्ही एखादं स्वच्छ कापड टाकून त्यावरती पोळ्या ठेवत चालायच्या, म्हणजे कसं घाम येणार नाही त्याला. आणि आता मी पोळी टाकलेली आहे आणि ती शेकतसुद्धा आहे. तर एकदम व्यवस्थित लाल शेकून घ्यायची तिला. आणि जसं वाटेल तसं तेल टाकायचं त्याला, म्हणजे तुम्हाला जसं तेल लागते तसं, बरं का. असं नाही की मी एवढं टाकते म्हणून तुम्ही तेवढं टाका, किंवा मी एवढंच टाकते म्हणून तुम्ही तेवढंच टाका. तुम्ही जसं खाता, पण शक्यतो कसं तेल कमीच वापरा, का असं तेलाने कोलेस्ट्रॉलचं वगैरे प्रॉब्लेम होतो पुढे नाही का. तर मग मी थोडं थोडं तेल लावूनच पोळी करते. तर बघा अशी मस्त लाल शेकून घ्यायची. तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित लाल शेकून घेतलेली आहे. आता त्याला व्यवस्थित दुमडून वगैरे घेऊन पोळीला शेकून घ्यायची. जिथं कच्ची वाटते आपण तिथं शेकून घ्यायची. तुम्ही बघू शकता पोळी एकदम मस्त फुगलेली आहे, एकदम फुगलेली आहे. आणि एकदम ती सॉफ्ट पण होते, फ्लफी पण होते, आणि ती संध्याकाळपर्यंत आहे ना तशीच टिकून असते, अशी कडक वगैरे होत नाही. आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कसा प्रॉब्लेम येतो ना, कडक पोळ्या होतात, तरी पोळी अक्षरशः म्हणजे संध्याकाळपर्यंत तशीच राहते. आता मी तुम्हाला ती तोडूनसुद्धा दाखवणार आहे. आता पोळी खूप गरम आहे, त्यामुळे मला पण थोडा प्रॉब्लेम येतो तोडायला. तर मी पटकन त्याला तोडून घेतली, आणि तुम्ही बघू शकता तिला किती छान म्हणजे सॉफ्ट झाली आहे, फ्लफी झाली आहे ती. आणि त्याच्यात 3 लेअरसुद्धा पडलेले आहेत, हे बघा 3 लेअर पडलेले आहेत. तर तुम्हाला कशी वाटली माझी पद्धत मला नक्की सांगा. थँक्यू सो मच. बाय.